2026च्या कुर्बानीसाठी निरोगी फार्म मध्ये वाढवलेल्या बकऱ्या शोधत आहात का? आज आम्ही तुमच्यासाठी रायगडमधील सर्वात उत्तम व्यवस्थापन असलेल्या फार्म पैकी एका फार्मवर तुम्हाला घेऊन आलो आहोत, जिथे गुणवत्ता, काळजी आणि विश्वासाला प्रथम स्थान दिले जाते. केली. ओ वाव, हे बघा, सही आहे ना, मस्त, सुपर. तर गाईज हा बघा चिकू बघा भरलाय पुरा माशाल्लाह. ओ सुपर. हा बघा, ओ हो, हे बघा, हे बघा, तयार आहेत काय? हो तयार आहेत. 1 मिनिट आम्ही काढताय. हा गाईज तयार आहे, आपण टेस्ट करून बघूया. बिस्मिल्ला. गाईज बघा, हा रस्ता आहे ना गोरेगाव पासून सरळ येते ऐसा, आणि ह्या बाजूला जो चाललाय हा चाललाय मोरब्यातला रस्ता. समोरच तुम्हाला देगावचा हा बस स्टॉप दिसेल. या बस स्टॉपपासून ह्यासमोर तुम्हाला एक ही डी पी मिळेल. या डी पीपासून ऐसा खालती उतरल्यावर ना हातनं तर ऐसा सरळ आतलन जायचा. पुढं तुम्हाला एक इटाची भट्टी दिसेल. त्या भट्टीपासून समोर गेले आहो तर तुम्हाला हा गोट फार्म मिळतंय. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. काय खबर, कशी आहो सगळी? बेस आहो. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. गाईज आज आपण आहो महामहल गोट्स अँड ॲग्रो फार्मला. तो येते देगावमध्ये, तालुका मानगाव, जिल्हा रायगड. तुम्ही जर मानगाव मार्ग आले आहोत तर जवळपास 8 किलोमीटरच्या अंतरावर, आणि गोरेगाव मार्ग जर राहिले आहोत तर जवळपास 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हिंचं ओनर जे आहेत ते जावेद अब्दुल लतीफ बंदरकर साहेब आहेत. पण आज ते आहेत नाही, काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. पण त्यांचा स्टाफ आपल्यासोबत आहे. आपण त्यांना मिळणार आहोत. आणि आज ह्या जे गोट्स वगैरे आहेत आणि हा फार्म आहे तो आजच्या ह्या लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करणार. उम्मीद करताय तुम्ही ह्या व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. 2026च्या कुर्बानीसाठी निरोगी फार्म मध्ये वाढवलेल्या बकऱ्या शोधत आहात का? आज आम्ही तुमच्यासाठी रायगडमधील सर्वात उत्तम व्यवस्थापन असलेल्या फार्म पैकी एका फार्मवर तुम्हाला घेऊन आलो आहोत, जिथे गुणवत्ता, काळजी आणि विश्वासाला प्रथम स्थान दिले जाते. गेटमधनं एंट्री करताच ना गाईज ह्या तुम्हाला बघायला मिळेल. हा बाजूला गोडाऊन आहे, हिनातलं बकऱ्यांचा खायचं सामान ठेवलेलं आहे. आणि ह्याचं जे केअरटेकर आहे ते लोक ह्या रूमातलं ह्या राहतात. आणि ह्या तुम्हाला समोर दिसेल हा खाना ठेवलेला आहे. हा बकऱ्यांसाठी हा बनवलेला आहे. आणि हा ग्राउंड आहे जिनातलं बकरे सोडले जातात. गाईज आता आपल्यासोबत ह्याचा स्टाफ आहे. आपण त्यांच्यासोबत आजच्या ह्या व्लॉगला स्टार्ट करतो. सगळ्यात पहिले तुमचा इंट्रोडक्शन करून देत आहे अमीन भाई अमूलवाले. या अमीन भाई, काय खबर? बेसाव अल्हम्दुलिल्लाह. अच्छा, अमूलवाले का? अमूल आपला शॉप आहे मानगावला. अच्छा. मोरबा रोडला. हां अमूल आईस्क्रीम हां. पार्लर. अच्छा, त्यांच्या मुलं अमीन भाई अमूलवाले. हां, मस्त टायटल आहे. आता आपल्यासोबत आहे सफरान बंदरकर. अस्सलाम वालेकुम. काय खबर? बेसाव. हां, तर सफरान आहे ना, आपल्याला आज जे ह्या गोट्स आहेत आणि ते खच्च्या नसलचे आहेत आणि त्यांचं किती दात आहेत ती टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला सफरान देणार आहेत आजच्या ह्या व्हिडिओत. तर चला सुरुवात करायचा. चला आज तुम्हाला घेऊन जात आहे. या हे बघा आपल्या मग हे तुम्हाला मी आता बकरं दाखवायला स्टार्ट करताय. हिंची रेंज, प्राईस रेंज काय आहे ती पण आपण विचारू. किती किलोचं आहेत, किती दातावाले आहेत ते पण आपण आता त्यांची आपण बात करणार आहोत. जवळपास त्यांनी मला जो सांगले नाहीत की 2, 4 आणि 6 दातावाला बोकड आहेत. आणि एक खास बात अशी आहे की लिमिटेड बकरे आहेत, फक्त 35 बकरे आहेत ह्या. आणि सगळं साफसुथरं आहेत. बघा ह्या तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे. तर सफरान, चला त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. हा जो बकरा आहे ह्या बैठला आहे, हा 2 दातार आहे, कोटा नसेल.
2 दातावाला आहे काय? 45 ते 48 वेट येईल बाय वेट. अच्छा ओके. कोटा नसेल. कोटा नसेल काय काय अंदाजन किलोवर विकताव कैसा विकताव? नगावर काय किती प्राईसपर्यंत पडेल हा? ऑन कॉल रेल. ऑन कॉल रेल प्राईस. अच्छा ठीक आहे. प्राईससाठी तुम्ही कॉल करा, डिस्प्लेवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत. चला पुढे जाऊया आता आपण. हा असं गावठीत आहे, आपल्यात गावठी पण अवेलेबल आहे. हा गावठी आहे. हा 38-40 वेट आहे याचा. अच्छा ओके. हा हा मोठा दिसतोय. कोटा आहे. 6 दातारे. 6 दातावाला आहे. हा 38-39 ची हाईट आहे त्याला. ओके. 75-80 वेट आहे. अच्छा कोणती नसेल ही? कोटा. कोटा आहे. ओके. हा पण मस्त आहे. हा हैदराबादी पुऱ्या दातारे. फ्रेश 8 दात केले नाहीत. हां 8 दातावाला आहे. हा 70 kg अप्रॉक्स वेट. हैदराबादी. ओके. हावर हा परत कोटा 2 दात. कोटा 2 दातवाला. हा 40-42 च्या वेट आहे. हां 2 दात. ओके. चला पुढं बघूया. आपण कोटा 38-40 वेट. हां 2 दात. 2 दातवाला. हां ओके. हावर हे गावठी आहेत. अच्छा हा गावठी आहे. हा ते 38 ते पण 35-38 च्या वेट आहेत बॉडी वेटला. हां ओके. हावर हे तिन्ही गावठी आहेत. हे तिन्ही गावठी आहेत. हा पण गावठी आहे. हा पण गावठी आहे. हा पण गावठी आहे बघा. येस. अजून नवीन कच्ची नसल आहे. आता कोटात आहेत सध्या. सगळं कोटाच आहे सध्या. अच्छा हे बघा हा मी हे तुम्हाला दाखवता बकरं सगळं. हे बघा त्या बाजूला बघा मस्त हे याचं बकरे आहेत. खूबसूरत एकदम. हे बघा खूबसूरत बकरे आहेत एकदम. हे बघा रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ देगाव येथे असलेल्या महामहल गोट्स अँड ॲग्रो फार्म्स मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. 2022 साली पूर्णपणे रिकामी जमिनीवर सुरू झालेला हा फार्म आज उत्कृष्ट आवड, समर्पण आणि निसर्गावरील प्रेमाचे फळ म्हणून उभा आहे. ही ह्या बाजूला बघाल तुम्ही एक रिव्हर आहे. ही बघा आणि हिंच्या दुसऱ्या साईडला पण त्या एक रिव्हर आहे. ती पण मी तुम्हाला दाखवता. या फार्म मागे समीर पवार आणि मुन्नाभाई यांच्यासारखे समर्पित काळजीवाहक आहेत, जे प्रत्येक बकरीचे संगोपन लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक केले जाईल याची खात्री करतात. बघा ह्या आता सगळ्या मीटरच्या बकऱ्या आहेत. हां. छोटा हायपेड आणि ही त्यांची बारीक बारीक पिल्ला आहेत, कराडा आहेत. सगळी आपली घरची आहे. अच्छा ही घरची बकरी आहेत. हा हे बघा हे तुम्हाला दाखवताय मी. ये क्या चीज़ है? ओ भैया मटर का भूसा है, देखो आपके जबान में क्या बोलता है। मटर का भूसा. हाँ 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 आम्ही हिरवा चारा, हरभऱ्याचा कोंडा, मिश्र खाद्य आणि मुरघास, सायलेंज यांचा समावेश असलेला संतुलित आहार देतो, ज्यामुळे सशक्त आणि निरोगी वाढ सुनिश्चित होते. गाई जावेद भाईनी 3 एकर जमिनीमध्ये ह्या कशी बाग केली नाही ती मी तुम्हाला दाखवत आहे. ह्या सुरुवातीला त्यांनी जेव्हा सुरुवात केले नव्हते तेव्हा ह्या नाही लाईट होती, नाही पाणी होती, ना पाणी होता, नाही रस्ता होता. ठीक आहे. हिंदला कैसा मेहनतीने त्या लोकांनी ह्या तयार केले नाहीत. 3 एकरमध्ये हा फार्म ते आज मी तुम्हाला दाखवता. समोर तुम्हाला मी आता गोट दाखवलेलेच आहेत. शिवाय तुम्ही बघाल माझ्या माथ्यातलं त्यांची ब्रँडिंगची कॅप आहे. गेल्या वर्षापर्यंत त्यांनी जेवढं पण बोकड विकले तेवढं प्रत्येक बोकडच्या मंगती ही कॅप त्यांनी गिफ्ट दिलेली होती. यंदा प्रत्येक बोकडाच्या खरेदीच्या मंगती ते तुम्हाला खजुराचा एक डब्बा देणार आहेत. चला आपल्यासोबत अमीन भाई अमूलवाले आहेत. आपण त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन घेऊ या बागेबद्दल. ह्या मोपची झाडं आहेत ती मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला ह्या दाखवता पाण्यासाठी बघा ही एक टाकी तुम्हाला ह्या दिसेल. खालती मोठी टाकी दिसेल. ही पुरी पायपिंग दिसेल. हिण्यातनं पाणी घेतलेलं आहे आणि वर चरवलं जाते. वरती पण ह्या 2 टाक्या ठेवलेल्या आहेत है ना. आणि ह्या बैठेला असं मस्त 2 बाकऱ्या लावल्या. हां चला तिथनं सुरुवात करूया आपण. तर ही कसली झाडं आहेत?
ही चिकूची आहेत हां ओके. तर ही चिकूची झाडं किती 2 वर्षाची वर्षाची झाली झाली. हां. तर ही बघाल तुम्ही ह्या अशी चिकूची झाडं लावलेली आहेत ही अशी. आणि हावर हा बघा हा पुरा याचा साईडने तुम्हाला मार लावलेला दिसेल ते बघा है ना. हा मार लावलेला आहे. ह्या बाजूला आतल्यान तुम्हाला आता मी घेऊन जाता. हा बघा हा काजूचं झाड आहे. हे बघा आंबे बघा तुम्हाला दाखवता. हा किती वर्षाचं झाड आहे हो. आता आपण 3 वर्ष झालीत लावून. 3 वर्ष लावून झाली पण 3 वर आंबा यायला लागला. हा आता हे आंबा थोडं यायला लागलं. ह्या वर्षी थोडं अल्हम्दुलिल्लाह. हां हा बघा आंबा माशाल्लाह. हा बघा है ना हिंवर आंबा यायला लागलेत. हे बघा हे बघा ओके. तर तुम्हाला सांगता गाईज ह्या लोकांनी काय केलं खबर आहे काय. चारी बाजूला CCTV कॅमेरे लावले नाहीत. शिवाय पुरा कंपाऊंड वॉल केलेली आहे तारेची कंपाऊंड वॉल आहे ह्यांना. आणि त्या गेटवर आहे ना कुत्री आहेत स्पेशल कुत्री आहेत. ते आता त्यांनी सोडले नाहीत थवर बांधून ठेवले नाहीत कारण आपण आल्यावर ती लगेच भोकायला लागतात समजलं. तर आजची ती कुत्री आहे ना ह्याच्यातलं पुरी ओपन असतात. तर सेफ्टीच्या हिशोबाने एकदम मग बेहतरीन बनवलेला आहे. त्या बाजूला एक रिवर मग ती तुम्हाला दाखवली. एक ही ह्या बाजूला पण रिवर आहे ती पण तुम्हाला दाखवता. हे बघा हे सगळे असे आंबे ह्या लावलेले आहेत. आणि अजून कसली झाडं आहेत ह्या. काजूची आहेत. हां फणस आहे. हां बाकी कलम सोडून दुसरं पण आंब्याची झाडं आहेत. अच्छा केसर आहे. केसर पण आहे. नारळ आहे. बदामचा एक झाड आहे मोठा. हां हा तुम्हाला मी दाखवता. जांभूल आहे. ओके बऱ्यापैकी झाडं लावलेली आहेत ह्या. हे बघा हे सगळं काजू आहेत. हे बघा हा आंबा बघा माशाल्लाह. हे बघा आंबा तयार झालेत. कलर बघा आंब्याला काहीसा आलेला आहे. हा बघा हे बघा है ना हा फुल आंबा भरलेला आहे. ह्या बाजूला काजू याला पण बाजूला आणि हा केली पण आहेत. हा वा केली आहे आणि ती गवतीची आहे. काय आहे काय आहे ती. ती गवतीची आहे. ती ही बघा ही गवतीची आहे. हा ही बघा हा पेरू आहे. आणि हा तितर पक्षीसारखा वाटते म्हणा आहे ना. हा बघा अलग अलग प्राणी आहेत ह्या पक्षी आहेत. त्यानंतर तुम्हाला हे कबुतरा वगैरे सगळं बघायला मिळतंय. केली ओ वाव हे बघा सही आहे ना मस्त सुपर. आणि गाईज मला वाटतं ही पुलाव पत्ती आहे काय. पुलाव पत्ती. आणि ह्या बाजूला अननस आहे. अननस पण आहे. हा ओके हा बघा हा अननस आहे पण तिला साफ करायला लागेल हो साईडनी सगळा. ओके चला गाईज मी तुम्हाला हवर आतलं दाखवता. चिकू पण आहेत. हो 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 चिकू बघा किती आलेले आहेत. काजूवर अजून काही दिसत नाही. येऊन गेला काय काजू येऊन गेला. बिया वगैरे मिळलं काय बिया पण मिळले. हा पण आहे. हां तर गाईज हा बघा चिकू बघा भरलाय पुरा माशाल्लाह. ओ सुपर. हा बघा ओ हो 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 हे बघा तयार आहेत काय. हो तयार आहेत. 1 मिनटं आम्ही काढतोय. हा गाईज तयार आहे. आपण टेस्ट करून बघूया. बिस्मिल्ला. मस्त गोड गोड चीट सुपर. हे बघा आंबे चिकू आंबे बाजूबाजूला सही आहे. मस्त थंड छाव आहे. ड्रीप पुरी हां ही ड्रिपिंग केलेली आहे बघा है ना. पुऱ्या झाडांना ड्रिपिंग केलं. पुरी ड्रिपिंग केलेली आहे. ही बघा आतमध्ये डायरेक्ट पाणी सोडल्यावर का डायरेक्ट आहे येते. आणि ह्या बाजूला तुम्हाला खालती नेता ही एक रिवर आहे. 2 बाजूने हिला रिवर लागतात. ही बघा ही एक रिवर आहे बघा. वाव है ना पाणी फुल आहे. अमीन भाई पाण्याचं काय टेन्शन नाही आहे. गावात पाण्याचंही नाही. जी हा कसला बदामाचा झाड आहे. बदामाचं झाड आहे. ओके तर गाईज हा बघा बदामाचं पण हा झाड आहे. हे बघा ड्रिपिंग केलेली आहे पुरी. हे बघा आणि हा हिंचा दिसते मला झाड जांभूल आहे ना. जांभूलचं झाड आहे. हा पण अजून बारका आहे. हा बघा बदामाचं झाड. बदाम कच्च्या महिन्यात येतं तो अजून भाजी नाही लागलं. भाजे लागले नाही काय अजून. गाईज बघा वरती पाऊस उठला आहे भरपूर. मे महिना चालू आहे केव्हा पाऊस पडेल सांगता येत नाही. हे बघा हे मार पण आहेत. हे बघा
हे आमच्या बापदादाच्या जमान्यांचं आहेत लावलेलं. हां, ते मग पहिलेच आहेत. बापदादाच्या जमान्याचं आहेत हा. त्या टायमाचं आहे ते अजून म्हणजे आम्ही तसंच ठेवलं. हां, बाकी नवीन आता जी ही केल्या होती 3 वर्षाची चालू आहे. अच्छा. तर हे माड मोप जुनं आहे. हे बघा वरती. हां, नारळ आहेत वरती. हां, आलेले आहेत. आणि ह्या आंब्याच्या वेगवेगळ्या जाती ह्या लावलेल्या आहेत. शिवाय तुम्ही ह्या बघाल काजू आणि साफसफाई बघा कशी आहे गाईज. ह्या आरामात आपल्याला चाले फिरायला मिळते हिनातलन बागातलन. हे बघा 3 एकरमध्ये अशी ही बनवलेली बाग जावेदबाईंनी. माशाल्लाह जावेदबाई, आज तुमची बाग बघताय पण आणि व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवताय पण. मोप शुक्रिया आम्हाला मोका दिल्या ह्या एक्सप्लोअर करायचा तुमचा. थँक्यू सो मच. तर गाईज बघा बाजूला कलिंगणी लोक लावतात. हां. आपली जागा नाही पण हां. ती बाजूवाली कलिंगणी लावतात ते आता राहिली. झालेलं आहे का निघून गेलं आहे पुरा. हा, तर गाईज ह्या तुम्हाला दाखवता मी समोर बघा. जावेदबाईच्या जागेच्या त्या बाजूला ह्या कलिंगणं लावलेली होती. ती आता बाग कंप्लीट झालेला आहे कलिंगणाचा. ते बघा तुम्हाला दिसत समोर. जायचा कोकण हॉस्पिटल आहे तिथे. ओके. हा मोरबाचं कोकण हॉस्पिटल. हा, समोर हा जो दिसतोय ना तुम्हाला मोरबाचं कोकण हॉस्पिटल आहे. बाजूला मद्रासा. ओके. ते ऐशी मी तुम्हाला आज ही बाग दाखवत आहे गाईज. हे केवळ एक फार्म नाही, ही गुणवत्ता, काळजी आणि विश्वासाप्रती असलेली एक वचनबद्धता आहे. महामहल गोट्स अँड ॲग्रो फार्म्सला भेट द्या आणि तुमच्या 2026च्या कुर्बानीसाठी सर्वोत्तम पर्याय निवडा. गाईज आता जसे मी तुम्हाला हे सगळे ह्या बकरे दाखवले, हे आपल्या शेतीमध्ये ह्या फार्ममध्येच त्यांना पालनपोषण केलेलं आहे नैसर्गिकरित्या. शिवाय लसीकरण वगैरे सगळं केलेलं आहे. साफसुथरे बकरे आहेत. तर ज्यांना कुणाला खरेदी करायची आहे त्यांनी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपले बकरे बुक करा. शिवाय ह्या तुम्ही व्हिजिट देऊ शकता. दुसरी गोष्ट, जर बकरे घेतल्यानंतर तुम्हाला ठेवायला जर जागा नसेल तुमच्याजवळ, तर ह्या पलाईवर सुद्धा एकदम रिजनेबल रेटमध्ये त्यांना कुर्बानीच्या दिवसापर्यंत ठेवू शकता आणि तुम्ही ईदच्या आसपास हातनं घेऊन जाऊ शकता. शिवाय तुम्हाला ट्रान्सपोर्ट देखील दिला जाईल. जो काय त्यांचा चार्ज असेल तो स्वीकारला जाईल तुमच्याजवळ ना. तसंच गाईज ह्या तुम्हाला दाखवता बकऱ्यांच्या वेस्टपासून तयार केलेला कंपोजिट खत हा तयार केला जाते बघा. ह्या प्रकारे हा ऐसा बनवलेला आहे आणि हिनातलं सगळी ही घाण टाकून ह्यांना खत तयार करून ह्या झाडांना घातला जाते. तर गाईज उम्मीद करताय आजचा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे आजच आपला बकरा बुक करा.